हॅलो फ्रेंड्स, रियाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे सॉफ्ट स्पॉन्जी आणि स्वीट डोरा केक विथ चॉकलेट। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिलं मी जेव्हा आपण बेकिंग करते मी सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते पहिले काढून ठेवते। तर यासाठी मी घेतलेला आहे 1 कप मैदा, हाफ कप शुगर पावडर म्हणजे पिठी साखर मी आपला नॉर्मल साखरेचेच मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे। 3/4 कप इतकं दूध घेतलेलं आहे, नॉर्मल टेम्परेचर, जास्त गरम घ्यायचं नाही आहे। आणि 1/4 कप आपल्याला घ्यायचं आहे मिल्क पावडर। मिल्क पावडर इझिली सर्व दुकानांमध्ये मिळते, ग्रोसरी शॉपमध्ये। तर व्हॅनिला इसेन्स इथे आपल्याला यूज करायचा आहे 4-5 ड्रॉप इतकंच। आणि घ्यायचं आहे पिंच ऑफ सॉल्टसुद्धा आपल्याला इथे घ्यायचं आहे। आणि हाफ टीस्पून इतकं बेकिंग सोडा घ्यायचा आहे। आणि आपल्याला 1 टेबलस्पून इतकं हनी घ्यायचं आहे, मध घ्यायचं आहे। आणि मध जे आहे ते स्वीटनेससाठी थोडं फ्लेवरसाठी घेतलेलं आहे, तर तुम्ही ऑप्शनल आहे, ते नसेल तर स्किप करू शकता। त्यानंतर आपल्याला सर्व जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत। इथे मैदा घेतलेला आहे स्टीर करून। यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे मिल्क पावडर, शुगर पावडर सुद्धा टाकायचे आहे। ड्राय इन्ग्रेडियंट्स जेव्हा पण आपण बेकिंगमध्ये यूज करतो आपल्याला स्टीर करून घ्यायचं आहे, म्हणजे चाळून घ्यायचे आहेत, जेणेकरून जेव्हा आपण बॅटर मिक्स करतो तेव्हा गुठळ्या होत नाहीत किंवा मिक्स करताना त्याच्यामध्ये बबल्स येत नाहीत। तर सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला स्टीर करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते अशाच पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत। आणि आता आपण याच्यामध्ये हनी टाकून घेणार आहोत। हनी ऑप्शनल आहे, तर मी ते पूर्ण हनी टाकून घेतलेला आहे। तर यानंतर आपल्याला दूध जो आहे तो एकदम टाकायचं नाही आहे, लागेल तितकं थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे पिंच ऑफ सॉल्ट टाकलेला आहे। आणि मी इथे व्हॅनिला इसेन्स 5 ते 6 ड्रॉप टाकलेला आहे। आणि थोडं थोडं दूध टाकून मी इथे मिक्स करून घेते। आपल्याला लागेल तसं थोडं थोडं दूध टाकून घ्यायचं आहे। आणि जसं आपण केकसाठी बॅटर बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला बॅटर रेडी करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे पूर्ण 3/4 कप दूध यूज केलेला आहे। आणि त्यानंतर लास्टला मी 2 नॉर्मल आपले जे स्पून असतात ते अजून दूध घेतलेलं होतं, तुम्ही पाहू शकता। तर फ्रेंड्स, इथे मी केक बनवण्यासाठी 1/4 साइजचा जो कप आहे तो यूज करणार आहे। आणि इथे माझ्याकडे दोन्ही तवे होते, एक आपला नॉर्मल चपातीचा जो रेग्युलर यूज करतो तो तवा होता आणि दुसरा जो डोसाचा तवा होता। तर मी हे दोन्हीही यूज करणार आहे, कारण मला लवकर करून घ्यायचे होते। सो दोन्ही तवे माझ्याकडे होते अवेलेबल, म्हणून मी दोन्ही यूज करणार आहे। तुम्ही एका तव्यावर किंवा नॉर्मल आपला जो पॅन असतो भाजीचा त्याच्यावर सुद्धा करू शकता। तर आपल्याला तेल टाकून पूर्णपणे आपल्याला साफ करून घ्यायचं आहे। त्यानंतर पाहू शकता आपले तवे जे आहेत ते मी दोन्ही व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहेत। आणि मी तवे अगदी लो फ्लेमवरती गरम व्हायला ठेवून दिले होते। आणि मी फक्त बॅटर जे आहे ते तव्याच्या मिडलला टाकून घेणार आहे। आपल्याला स्प्रेड करायचं नाही आहे, फक्त वरून सोडून द्यायचं आहे बॅटर। तर असंच मी दुसरा तवा जो आहे त्याच्यावरती सुद्धा मी टाकून घेणार आहे। आणि आता आपल्याला हे मस्त कवर करून घ्यायचे आहेत।
तवे थोडे जास्त गरम झालेले होते, त्याच्यामुळे मी बंद करून घेतले होते आणि पुन्हा चालू करून मी लो फ्लेमवरतीच ठेवलेले आहेत. कारण जर तवा जास्त गरम असेल तर थोडं केकचं जे वरचं स्ट्रक्चर असतं ते थोडं वेगळं येतं. तुम्ही पाहू शकता माझा जो रेग्युलर चपातीचा जो तवा आहे तो जास्त गरम झाला होता, कारण तो मी मोठ्या गॅसवरती ठेवला होता. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही तवे आहेत ते कव्हर करून घ्यायचे आहेत पूर्ण. लो फ्लेमवरती आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त 1 मिनिट ठेवायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि तुम्ही बघू शकता हा केक जो आहे तो अजिबात पॅनला किंवा तव्याला चिपकत नाही. आणि अशाच पद्धतीने आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे. जेव्हा बबल येतात तेव्हा आपल्याला समजायचं आहे की आपला जो केक आहे तो रेडी झालेला आहे टर्न करण्यासाठी आणि आपल्याला तो पलटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता केकचं जे वाव टेक्स्चर जे आहे ते इतकं छान आणि सुंदर आलं आहे. आणि अशाच पद्धतीने आपला दुसरा जो केक आहे तो सुद्धा आपल्याला टर्न करून घ्यायचा आहे. तो सुद्धा इझिली रिमूव्ह झाला आहे, तुम्ही पाहू शकता. तो सुद्धा रेडी आहे, तो सुद्धा आपल्याला टर्न करून घ्यायचा आहे. वाव, खूपच सुंदर आणि छान आपले डोरा केक बनलेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा केक आहेत ते रेडी करून घेणार आहे. तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता केक जे आहे ते छानपैकी फुललेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि माझे इथे इतक्या इन्ग्रेडियंट्समध्ये 7 इतके केक बनले होते. तुम्ही पाहू शकता जेव्हा तुम्ही टर्न करता तेव्हा जो आपला केक आहे तो छान असा सॉफ्ट असा वरती येऊन फुलतो, तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड्स खूप छान रेसिपी बनते, तर तुम्ही नक्की ट्राय करा. लहान मुलांना वगैरे खाण्यासाठी किंवा मोठ्यांसाठी नाश्त्यासाठी खूप बेस्ट रेसिपी आहे. तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता माझे केक जे आहेत ते रेडी झालेले आहेत. तर मी ते 3 डोरा केक बनवून घेणार आहे आणि एक मी असंच नॉर्मल खाणार आहे. तर तोही खूप छान सॉफ्ट बनलेला मी तुम्हाला दाखवते. तर फ्रेंड्स मी इथे फिलिंगसाठी वापरणार आहे चॉकलेट सिरप, त्याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरती दिसेलच. मी लिंकमध्ये देते रेसिपी. चॉकलेट सिरप गनाचे पण तुम्ही टाकू शकता, न्यूटेला टाकू शकता किंवा आपला जो नॉर्मल जो डेअरी मिल्कचा चॉकलेट असतो तो तुम्ही मेल्ट करून टाकू शकता. खूप टेस्टी लागतं. तर मी इथे चॉकलेट सिरप घेतलेला आहे आणि तो पूर्णपणे व्यवस्थित मी स्प्रेड करते. आपल्याला उलटी साईड घ्यायची आहे. मी ते मोठे केले थोडी साईज, त्याच्यामुळे 7च बनले. तुम्ही छोटे छोटे इडलीच्या साईजचे सुद्धा बनवू शकता, जसे तुम्हाला आवडतील तशा साईजमध्ये बनवू शकता. तर इथे मी एक असं उलटं करून केक मी त्याच्यावरती स्प्रेड केलेला आहे. आणि आता मी दुसरा केक आहे तो टाकून असं प्रेस करणार आहे, म्हणजे दोन्ही केक जे आहेत ते व्यवस्थित सेट होतात, तुम्ही पाहू शकता. तर आपला डोरा केक जो आहे तो फ्रेंड्स रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. खूप टेस्टी आणि दिसायला इतका क्यूट दिसतोय. तर फ्रेंड्स केकच्या मध्ये जी चॉकलेटची लेअर आहे खूप भन्नाट दिसते आणि खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा फ्रेंड्स. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच छान आणि मस्त नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय. तर फ्रेंड्स तुम्हाला दाखवायचा आहे जो केक बनवला होता तो सॉफ्ट जाळीदार बनला होता, तो दाखवायचा आहे मला. तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता केक जो आहे तो किती सॉफ्ट आणि छान बनलेला आहे. वाव, किती फ्लफी आणि जाळीदार बनलेला आहे. तर फ्रेंड्स तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, खूप छान आणि यम्मी बनतो.